वेलकम स्टुडंट्स. तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण सेकंड कंपोनंट शिकलेलो आहोत ER मॉडेलचा, तो म्हणजे ॲट्रिब्यूट्स. अँड या व्हिडिओमध्ये आपण थर्ड कंपोनंट शिकणार आहोत एंटिटी रिलेशनशिप मॉडेलचा. त्याचं नाव आहे रिलेशनशिप्स. तर आता हे रिलेशनशिप म्हणजे काय, म्हणजे संबंध काय आहे, दोन एंटिटी बरोबर एकमेकांशी त्या कशा संबंधित आहेत, एकमेकांशी त्यांचं रिलेशन काय आहे, हे आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. त्याला आपण म्हणतो रिलेशनशिप्स. बघा काय आहे ते. द असोसिएशन अमॉंग एंटिटीज इज कॉल्ड अ रिलेशनशिप. असोसिएशन म्हणजे काय, याला थोडक्यात आपण कम्युनिकेशन म्हणू शकतो. दोन एंटिटी मधलं कम्युनिकेशन, त्याला काय म्हणतो आपण, रिलेशनशिप. बघा, द असोसिएशन अमॉंग एंटिटीज इज कॉल्ड अ रिलेशनशिप. इथे डायग्राममध्ये दिलेले आहेत बघा, टीचर आणि सब्जेक्ट. टीचर आणि सब्जेक्टमध्ये रिलेशनशिप काय आहे दोघांचं, तर रिलेशनशिप आहे टीचर्स. टीचर हा तो सब्जेक्ट टीचिंग करतो, म्हणून त्याचं रिलेशनशिप काय आहे इथे दिलेलं आहे, आपण टीचर्स दिलेला आहे. रिलेशनशिपचं नाव आपण आपल्या सोयीनुसार लिहू शकतो, टीचर्स किंवा टीचिंग लिहिलं तरी पण चालेल. टीचर टीचेस अ गिवन सब्जेक्ट, हे झालं त्याचं रिलेशनशिप, सब्जेक्ट या एंटिटी बरोबर. म्हणून द असोसिएशन अमॉंग एंटिटीज इज कॉल्ड अ रिलेशनशिप. दोन एंटिटीज मधला संबंध, दोन एंटिटीज मधलं कम्युनिकेशन, त्याला आपण म्हणतो रिलेशनशिप. बघा, एंटिटीज टेक पार्ट इन अ रिलेशनशिप. रिलेशनशिपच्या पार्ट किंवा रिलेशनशिपमध्ये जो कोणी भाग घेतो, तर त्या काय आहेत, एंटिटीजचा पार्ट आहे, एंटिटीजचा भाग आहे. एंटिटीज टेक पार्ट इन द रिलेशनशिप. नंतर बघा, इट इज रिप्रेझेंटेड बाय अ डायमंड शेप. रिलेशनशिप आपण कशामध्ये लिहितो, डायमंड शेपमध्ये. बघा, टीचर्स ही रिलेशनशिप आहे, कशामध्ये लिहिली आपण ती, डायमंड शेपमध्ये. एक्झाम्पल आहे बघा इथे. फॉर एक्झाम्पल, अ टीचर टीचेस सब्जेक्ट. रिलेशनशिप कुठली आहे त्यांच्यामध्ये, टीचर्स. दोन एंटिटी आहेत, टीचर आणि सब्जेक्ट, त्यांच्या दोघांमधलं रिलेशनशिप कुठलं आहे, टीचर्स. बघा मग, हिअर टीचर्स इज अ रिलेशनशिप अँड दिस इज द रिलेशनशिप बिटवीन अ टीचर एंटिटी अँड अ सब्जेक्ट एंटिटी. टीचर्स ही रिलेशनशिप आहे, कशामधली, टीचर एंटिटी मधली अँड सब्जेक्ट एंटिटी मधली. डायग्राममध्ये बघितलंच आहे आपण. जर असं एक्झाम्पल जरी दिलं तुम्हाला, अ टीचर टीचेस सब्जेक्ट, आणि तुम्हाला जर सांगितलं दोन एंटिटी मधलं रिलेशनशिप दाखवा, तर तुम्हाला काय करायचंय, एक टीचर एंटिटी ड्रॉ करायची जी आपल्या रेक्टँगल मध्ये असेल, आणि त्यांचं रिलेशनशिप टीचेस जे त्यांचं रिलेशनशिप आहे ते डायमंड मध्ये असेल, आणि दुसरी पण एंटिटी कशामध्ये आहे, रेक्टँगल मध्ये असेल. म्हणून टीचर टीचर्स सब्जेक्ट, ही झाली आपली रिलेशनशिप, दोन एंटिटी मधल्या रिलेशनशिपची डायग्राम. नेक्स्ट बघा आता, डिग्री ऑफ रिलेशनशिप. आता दोन एंटिटी मध्ये रिलेशनशिप कशी आहे, किती एंटिटीज, त्याला किती डिग्रीज आहेत, किंवा किती ॲट्रिब्यूट्स नुसार त्यांचं रिलेशनशिप होतं, त्याला आपण काय म्हणतोय, डिग्री ऑफ रिलेशनशिप. बघा इथे, डिग्री ऑफ रिलेशनशिप इज द नंबर ऑफ एंटिटी सेट्स दॅट आर पार्टिसिपेटेड और असोसिएटेड इन दॅट रिलेशनशिप. म्हणजे काय, एखाद्या रिलेशनशिपमध्ये किती एंटिटीज प्रेझेंट आहेत, त्याला काय म्हणतो आपण, डिग्री ऑफ रिलेशनशिप. आता इथे बघा, ह्या डायग्राममध्ये, या डायग्रामची डिग्री ऑफ रिलेशनशिप किती आहे, एंटिटी किती आहे तिथे, दोन. ह्या टीचर्सला किती एंटिटी आहेत, किती एंटिटीचं असोसिएशन आहे, कम्युनिकेशन आहे तिच्याबरोबर, टीचर्स बरोबर, तर दोन, सब्जेक्ट अँड टीचर. म्हणून ह्या डायग्रामची डिग्री ऑफ रिलेशनशिप किती आहे, 2 आहे. बघा मग, डिग्री ऑफ रिलेशनशिप इज द नंबर ऑफ एंटिटी सेट्स दॅट आर पार्टिसिपेटेड इन दॅट रिलेशनशिप. रिलेशनशिपमध्ये किती एंटिटी सेट पार्टिसिपेट करतात, त्याला आपण म्हणतो डिग्री ऑफ रिलेशनशिप. नंतर बघा, बाय सीइंग अन ER डायग्राम वी कॅन सिम्पली टेल द डिग्री ऑफ रिलेशनशिप. That is the number of an entity type that is connected to a relationship is the degree of that relationship. म्हणजे आपण एखादी ER डायग्राम बघून
सिम्पली सांगू शकतो की या रिलेशनशिपची डिग्री काय आहे, कुठला कुठला एंटिटी टाईप या रिलेशनशिपला कनेक्टेड आहे. जसे ही डायग्राम बघून आपण सांगू शकतो इथे 2 एंटिटी आहेत, म्हणजे ह्या एंटिटी डायग्रामची डिग्री किती आहे, 2 आहे. म्हणून इथे दिले त्यांनी, म्हणजे एखादी डायग्राम बघून आपण इझिली सांगू शकतो की या डायग्रामची डिग्री ऑफ रिलेशनशिप किती आहे. नेक्स्ट आहे बघा, बेस्ड ऑन द डिग्री द रिलेशनशिप्स मे बी आयडेंटिफाईड ॲज. बेस्ड ऑन द डिग्री म्हणजे किती एंटिटी सेट पार्टिसिपेट्स आहेत त्यावरती डिपेंड आहे डिग्री. मग बेस्ड ऑन द डिग्री किती एंटिटी इथे पार्टिसिपेट आहेत त्यावरनं ह्या एंटिटी सेटचे किंवा त्यावरनं या रिलेशनशिपचे काही टाईप्स पडलेले आहेत. बघा, बेस्ड ऑन द डिग्री द रिलेशनशिप्स मे बी आयडेंटिफाईड. ह्या डिग्रीवरून किती एंटिटी सेट पार्टिसिपेट आहेत यावरून रिलेशनशिप आयडेंटिफाईड केली आहे. तिचे काही टाईप्स पडलेले आहेत. ते टाईप म्हणजे काय, युनरी. पहिला टाईप आहे युनरी, म्हणजे डिग्री 1, एकच एंटिटी यामध्ये प्रेझेंट असेल त्याला आपण म्हणतो युनरी. नंतर सेकंड आहे बायनरी, यामध्ये 2 एंटिटीचं रिलेशनशिप असेल त्याला आपण म्हणतो बायनरी, त्याची डिग्री 2. नंतर आहे टर्नरी, या रिलेशनशिपमध्ये 3 एंटिटी प्रेझेंट असतील त्याला आपण म्हणतो टर्नरी, डिग्री 3 अँड सो ऑन. चला इन डिटेलमध्ये आपण बघूया पुढे कुठल्या डिग्री ऑफ रिलेशनशिप्स आहेत. युनरी म्हणजे काय, बायनरी म्हणजे काय, टर्नरी म्हणजे काय. नंतर क्वाटर्नरी म्हणजे 4, तिच्या डिग्री किती असेल 4. एंटिटी किती प्रेझेंट असतील त्यामध्ये 4 एंटिटीज आपल्याला तिथे प्रेझेंट दिसतील. नंतर बघा इथे डिग्री ऑफ रिलेशनशिप्स टाइप्स आपण हे बघितलेले आहेत अगोदर. युनरी रिलेशनशिप सेट, बायनरी रिलेशनशिप सेट, टर्नरी रिलेशनशिप सेट, एनरी रिलेशनशिप सेट अँड क्वाटर्नरी. नंतर इकडे बघा, डिग्री ऑफ रिलेशनशिप सेट इक्वल टू नंबर ऑफ एंटिटी सेट पार्टिसिपेटिंग इन अ रिलेशनशिप सेट. म्हणजे डिग्री ऑफ रिलेशनशिप आपल्याला माहित आहे किती, नंबर ऑफ एंटिटी सेट पार्टिसिपेटिंग इन अ रिलेशनशिप. या रिलेशनशिपमध्ये किती नंबर ऑफ एंटिटी प्रेझेंट आहेत त्याला आपण म्हणतो डिग्री ऑफ रिलेशनशिप. नंतर बघा आता फर्स्ट रिलेशनशिप आहे युनरी. युनरी म्हणजे तिची डिग्री काय आहे 1. युनरी म्हणजे 1, तिच्या नावामध्येच आहे युनरी, ओनली 1. बघा, अ युनरी रिलेशनशिप एक्झिस्ट व्हेन देअर इज अ रिलेशन बिटवीन सिंगल एंटिटी. अशी एंटिटी, एकच एंटिटी, त्या सिंगल एंटिटीचं रिलेशनशिप तिच्या स्वतःबरोबर असणे त्याला आपण काय म्हणतो, युनरी रिलेशनशिप. म्हणून बघा, अ युनरी रिलेशनशिप एक्झिस्ट व्हेन देअर इज अ रिलेशन बिटवीन सिंगल एंटिटी बरोबर रिलेशन असणे. नंतर बघा, अ युनरी रिलेशनशिप इज ऑल्सो नोन ॲज रिकर्सिव्ह रिलेशनशिप इन विच अॅन एंटिटी रिलेट्स विथ इटसेल्फ. युनरी रिलेशनशिपलाच आपण दुसरं नाव काय म्हणतो, रिकर्सिव्ह रिलेशनशिप. रिकर्सिव्ह म्हणजे काय, जी काही एंटिटी आहे, सिंगल एंटिटी आहे, ती स्वतःवरतीच डिपेंड्स असते, म्हणजे इटसेल्फ स्वतःवरतीच डिपेंड्स असणे, तिला आपण काय म्हणतो, युनरी रिलेशनशिप. मग बघा, अ युनरी रिलेशनशिप इज व्हेन बोथ पार्टिसिपंट्स इन द रिलेशनशिप आर द सेम एंटिटी. म्हणजे ह्या युनरी रिलेशनशिपमध्ये जे काही पार्टिसिपंट्स असतील, 2 पार्टिसिपंट्स असतील, ते पार्टिसिपंट्स काय असतील, सेम एंटिटी असतील आणि ते स्वतःवरतीच डिपेंड्स असतील, त्यांना आपण म्हणतो युनरी रिलेशनशिप. बघा इथे एक्झाम्पल दिलेलं आहे, अ पर्सन कॅन बी इन द रिलेशनशिप विथ अनदर पर्सन सच ॲज अ वुमन who can be someone's mother, a person that is someone's child, one person is married to only one person. म्हणजे काय, हे झालं आपलं युनरी रिलेशनशिप. बघा, रिलेशनशिप कशात आहे, डायमंडमध्ये आहे, म्हणून मॅरिड टू, एका पर्सनने काय केलं, ह्या पर्सनने मॅरिड टू परत दुसऱ्या पर्सन बरोबर लग्न केलं, म्हणजे त्या दोघांची रिलेशनशिप, पार्टिसिपेटेड एंटिटी काय आहेत बोथ, बट त्या एंटिटी काय सेम टाईपच्या एंटिटीज आहेत, पर्सन, म्हणून त्यांना आपण काय म्हणतो, युनरी रिलेशनशिप. त्या इटसेल्फ स्वतःवरतीच डिपेंड आहेत. पर्सन मॅरिड टू
पर्सन. मदर, नंतर मदर केअर चिल्ड्रन्स. म्हणजे काय, चिल्ड्रन काय किंवा मदर काय असेल किंवा पर्सन काय असेल ते काय आहे, स्वतःवरतीच, इट सेल्फ, स्वतःवरतीच डिपेंड्स आहेत, स्वतःवरतीच रिलेशनशिप आहे त्यांच्या स्वतःसोबतच. त्यांना आपण काय म्हणतो, युनरी रिलेशनशिप. म्हणून पर्सन मॅरिड टू अनादर पर्सन, म्हणजे ती काय झाली, युनरी रिलेशनशिप, रिकर्सिव्ह रिलेशनशिप. नंतर नेक्स्ट आहे बघा बायनरी. तर बायनरी रिलेशनशिपमध्ये इथे सेम टाईपच्या एंटिटी नसतात. ज्या काही एंटिटी आहेत तिथे त्या डिफरंट एंटिटीज आहेत. युनरीमध्ये काय आहे, पर्सन हे काय आहे, अनदर पर्सन बरोबर शादी करतो, मॅरिड टू आहे. बट पर्सन हे काय आहे, सेम टाईपची एंटिटी आहे. बट इथे आपल्याला वेगवेगळ्या दोन एंटिटी प्रेझेंट असतील, त्याला आपण म्हणतो बायनरी रिलेशनशिप. बघा, अ बायनरी रिलेशनशिप एक्झिस्ट ओनली व्हेन देअर इज बिटवीन ओनली टू एंटिटीज. बायनरी रिलेशनशिप आपण कधी म्हणणार आहेत, जेव्हा दोन वेगवेगळ्या एंटिटीज एका रिलेशनशिपवरती डिपेंड्स असतील, तेव्हा त्याला आपण काय म्हणणार आहोत, बायनरी रिलेशनशिप्स. म्हणून बघा, अ बायनरी रिलेशनशिप एक्झिस्ट ओनली व्हेन देअर इज बिटवीन ओनली टू एंटिटीज. फक्त दोन एंटिटीज असतील आणि त्या एका रिलेशनशिपवरती डिपेंड्स असतील. बघा मग, इन दिस केस द डिग्री ऑफ रिलेशन इज 2. दोन एंटिटी प्रेझेंट आहेत म्हणून त्याची डिग्री किती आहे, 2. युनरीमध्ये त्याची डिग्री किती आहे, एक एंटिटी आहे, ती स्वतःवरतीच डिपेंड आहे म्हणून तिची डिग्री किती आहे, 1. बायनरीची डिग्री किती आहे, 2. नंतर बघा, बायनरी रिलेशनशिप सेट इज अ रिलेशनशिप सेट वेअर टू एंटिटी सेट्स पार्टिसिपेटेड इन अ रिलेशनशिप. बायनरी रिलेशनशिप कधी होते, जेव्हा दोन एंटिटी सेट पार्टिसिपेट करतात रिलेशनशिपमध्ये. आणि जेव्हा दोन एंटिटीची रिलेशनशिप असेल तिला आपण म्हणतो बायनरी रिलेशनशिप. बघा इथे, अ टीचर टीचेस अ सब्जेक्ट. हिअर टू एंटिटीज आर टीचर अँड सब्जेक्ट फॉर द रिलेशनशिप टीचर टीचेस सब्जेक्ट. दोन एंटिटी आहेत, टीचर अँड सब्जेक्ट, टीचेस ही रिलेशनशिप, म्हणून हे काय आहे, बायनरी रिलेशनशिप. बघा आता इथे टर्नरी नावातच आहे, टर्नरी म्हणजे 3. बघा मग इथे, टर्नरी रिलेशनशिप सेट इज अ रिलेशनशिप सेट where 3 entity sets participated in a relationship set. म्हणजे रिलेशनशिपमध्ये किती एंटिटीज पार्टिसिपेट करतात, 3 एंटिटीज पार्टिसिपेट करतात, त्याला आपण म्हणतो टर्नरी रिलेशनशिप. आपल्याला तुम्हाला ज्या डायग्राममध्ये 3 एंटिटी दिसतील एका रिलेशनशिप बरोबर पार्टिसिपेट करताना किंवा एका रिलेशनशिप बरोबर कम्युनिकेशन करताना 3 एंटिटीज दिसतील, तिथे कुठली रिलेशनशिप असेल तर टर्नरी रिलेशनशिप. बघा मग एक्झाम्पल आहे, द युनिव्हर्सिटी माइट नीड टू रेकॉर्ड विच टीचर्स टॉट विच सब्जेक्ट इन विच कोर्स. म्हणजे एका युनिव्हर्सिटीला असं रेकॉर्ड पाहिजे की कुठला टीचर कुठला सब्जेक्ट टॉट म्हणजे शिकवतो आणि कोणत्या कोर्सचा. तर काय झाले ते टर्नरी, म्हणजे काय, टीचरचा डेटा लागेल त्यांना, टीचर टॉट म्हणजे शिकवतोय, काय शिकवतोय तो सब्जेक्ट, कुठला सब्जेक्ट शिकवतोय त्याचा एक डेटा लागेल आणि कोणत्या कोर्सचा. बघा म्हणून इथे रिलेशनशिप टॉट जरी घेतलं असतं तरी पण चाललं असतं, रिलेशनशिपला तुम्ही नाव दिलं तरी पण होईल, टीचेस किंवा टॉट किंवा टीचिंग यांनी दिले. बघा कोर्सचा सी घेतला, यस सब्जेक्टचा यस आणि टीचा टी घेतलाय टीचरचा, म्हणून CST लिहिले. बट आपण रिलेशनशिप तुम्ही दाखवू शकता, नेम देऊ शकता इथे टॉट. बघा इथे मग कोर्स फर्स्ट काय होतं बघा, युनिव्हर्सिटी माइट नीड टू रेकॉर्ड विच टीचर्स टॉट, म्हणजे टीचर एंटिटी घेतली, टॉट विच सब्जेक्ट कुठला सब्जेक्ट शिकवतो आहे, विच कोर्स म्हणून कोर्स नावाची एक एंटिटी. म्हणजे या रिलेशनशिपमध्ये किती एंटिटीज प्रेझेंट आहेत, किती एंटिटीज पार्टिसिपेट झाल्या आहेत, तर 3 एंटिटीज, म्हणून ही रिलेशनशिप कुठली आहे, टर्नरी रिलेशनशिप. नंतर नेक्स्ट आहे बघा क्वाटर्नरी रिलेशनशिप. क्वाटर्नरी म्हणजे 4. बघा, द टाईप ऑफ रिलेशनशिप विच इन्व्हॉल्व्स 4 डिफरंट एंटिटी सेट आर क्वाटर्नरी रिलेशनशिप्स. म्हणजे क्वाटर्नरी रिलेशनशिपमध्ये किती एंटिटी सेट पार्टिसिपेट्स असतील, किती एंटिटी, 4 एंटिटी. बघा खाली एक्झाम्पल फिगर दिले, द फिगर बिलो शोज द क्वाटर्नरी रिलेशनशिप.
आर म्हणजे रिलेशनशिप आहे, टीचरचं रिलेशनशिप कोर्स बरोबर आहे, कोर्सचं रिलेशनशिप स्टुडंट बरोबर, स्टुडंटचं रिलेशनशिप डिपार्टमेंट बरोबर. बघा चेक करून बघू आपण इथे. स्टुडंट त्याचं रिलेशनशिप टीचरांबरोबर पण असतं, कोर्स बरोबर पण असतं, तो कुठला कोर्स करतोय आणि तो कुठल्या डिपार्टमेंटचा आहे, कम्प्युटर, मेकॅनिकल, सिव्हिल, त्याच्याबरोबर पण असतं. नंतर बघा डिपार्टमेंटचं रिलेशनशिप असतं कोर्स बरोबर, त्या डिपार्टमेंटचा कोर्स कुठला आहे, त्या डिपार्टमेंटचे टीचर कुठले कुठले आहेत, त्या डिपार्टमेंटचे स्टुडंट कुठले कुठले आहेत, हे झालं रिलेशनशिप. टीचरचं बघा, तो टीचर कुठल्या डिपार्टमेंटचा आहे, कुठल्या कोर्सचा आहे, कोणते स्टुडंट आहेत त्या कोर्सचे, हे झालं टीचरचे रिलेशनशिप. याला म्हणतो आपण क्वाटर्नरी. आता याची डिग्री काय असेल, डिग्री ऑफ रिलेशनशिप 4 एंटिटी पार्टिसिपेट आहेत म्हणून डिग्री ऑफ रिलेशनशिप किती असेल, क्वाटर्नरीची 4. टर्नरीची डिग्री ऑफ रिलेशनशिप किती असेल, 3 एंटिटी प्रेझेंट आहेत म्हणून डिग्री ऑफ रिलेशनशिप किती आहे, 3. नेक्स्ट आहे लास्ट अरी रिलेशनशिप, म्हणजे nth नंबर ऑफ रिलेशनशिप यामध्ये प्रेझेंट्स असतील. यांच्या जागी आपली कुठलीही व्हॅल्यू येऊ शकते, 5th, 6th, 7th, 8th, 9th. बघा मग, देअर आर सिच्युएशन्स where more than 4 entities sets are required to represent the relationship. म्हणजे 4 पेक्षा जास्त रिलेशनशिप ज्या सेटमध्ये असतील, ज्या सेटमध्ये 4 पेक्षा जास्त एंटिटीजचं रिलेशनशिप असेल, त्यांना आपण काय म्हणू, अरी रिलेशनशिप. बघा मग, सच टाइप ऑफ रिलेशनशिप सेट्स आर अरी अँड कॅन बी रिप्रेझेंटेड. रिलेशनशिप अरी मध्ये 4 पेक्षा जास्त एंटिटीज पार्टिसिपेट्स असतील. हे झालं आपलं रिलेशनशिप्स, कुठले कुठले रिलेशनशिप्स आहेत आणि त्या रिलेशनशिप्सच्या डिग्री काय आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत रिलेशनशिपचे टाइप्स कुठले कुठले आहेत. हा व्हिडिओ एकदम काळजीपूर्वक बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.